हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी राहुल सर ग्लोबल ऑनलाईन मराठीवर तुमचं हार्दिक स्वागत करतो. की आपल्या मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की आपली डेली सॅटर्डे संडेला आपण सॅटर्डेला आपण MCQ सेशन ठेवतो. तर आज आपण कॉमर्सचे जे मिक्स टॉपिक्स आहे, जितके पण युनिट्स आत्तापर्यंत आपण स्टडी केले आहे त्याच्यावर आपण मिक्स MCQ करणार आहे. तर मोस्ट एक्सपेक्टेड MCQज आहे या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनी. तर याला आपण आज डिस्कस करू. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुमच्यासाठी एक महत्त्व सुरू आहे. हा कोर्स तुम्ही जर घेता तर तुम्हाला कंप्लीट व्हिडिओ लेक्चर्स, कंप्लीट सिलेबसचे नोट्स, नंतर मॉक टेस्ट, PYQs विथ एक्सप्लेनेशन, डाऊट क्लिअरिंग सेशन, मॅरेथॉन सेशन आणि कंप्लीट पेपर 1 पूर्णपणे फ्री भेटणार आहे. पेपर 2 सोबत पेपर 1 पूर्णपणे फ्री आहे. लवकरच आता आपल्या पेपरची डेटही येऊन जाईल, कारण बरेचसे नोटिफिकेशन जे आहे, सेट विभाग सक्रिय झाला आहे, तो खूप हाय स्पीडनी आपल्या पेपरसाठी काम करत आहे. तर लवकरच नोटीस येईल, एक्झाम डेटही येऊन जाईल. तर बॅच लवकर जॉईन करा आणि आपल्या तयारीला चालना द्या. तर बॅच जॉईन करायला खाली दिलेल्या नंबरला व्हॉट्सॲपनी संपर्क करा. जर आपण सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं आहे, ॲपला डाउनलोड करून घ्यायचं आहे. ग्लोबल ऑनलाईन ॲपला डाउनलोड केल्यावर तुम्ही जेव्हा लॉग इन करता तुम्हाला होम इंटरफेस भेटेल. होम इंटरफेसमध्ये आपल्याला स्टोअर बटनावर क्लिक करायचं आहे. स्टोअर बटनावर जसं तुम्ही क्लिक कराल तर तुम्हाला MSc पेपर 2 कॉमर्सचा कोर्स भेटून जाईल. या कोर्सला घेतल्यावर तुमच्याकडे पेमेंटची ऑप्शन येईल आणि पेमेंट केल्यावर तुम्हाला पेपर 2 आणि पेपर 1 जे आहे फक्त 7,000मध्ये दोन्ही पेपर सेम फॅसिलिटीजसोबत जितका पण कंटेंट त्या पेपरात आहे सगळं काही ॲक्सेस करते. तुम्हाला जर काही क्युरी असेल, जॉईन करताना काही अडचण आली तर खाली दिलेल्या नंबरला कॉन्टॅक्ट करून इझिली तुम्ही जॉईन करू शकता. क्वेश्चन नंबर 1, विच मोड ऑफ एंट्री इन्व्हॉल्व्स लीस्ट रिस्क? होली ओन सबसिडी, एक्सपोर्टिंग, टर्न की प्रोजेक्ट्स, नन ऑफ द अबाव. तर जे इंटरनॅशनल ट्रेडमध्ये जाण्याची पद्धती असतात तर याच्यात कोणचा हे आहे ज्याच्यात सर्वात कमी जोखीम असतो हे आपल्याला सांगायचं आहे. तर आय होप जमला असेल, बऱ्याचदा शिकवलेला आहे हा कन्सेप्ट मी. तर होली ओन सबसिडी म्हणजे काय की जिथे कंपनी काय करते, दुसऱ्या कंपनीचे सर्व शेअर्स जे आहे ते परचेस करून घेते. तर याच्यात तर सर्वात जास्ती रिस्क असतो, हायेस्ट रिस्क याच्यातच असतो होली ओन सबसिडीमध्ये. तर हे नाही होणार. एक्सपोर्टिंग जर पाहाल तर एक्सपोर्टमध्ये काय कराल, तुम्ही आपले देशात जे बनवतात आहे ते दुसऱ्या देशाला एक्सपोर्ट कराल. तर याच्यात काय रिस्क आहे? काहीच नाही, सर्वात कमी रिस्क आहे. टर्न की प्रोजेक्टमध्ये काय होतो की दुसरा देश तुमच्यासाठी प्रोजेक्ट करून घेतो, तयार करून देतो आणि तुम्हाला तो प्रोजेक्ट तो हँडओव्हर करतो आणि त्याची किल्लीही हँडओव्हर करून देतो. तर हा जो आहे इट इज ऑल्सो वन ऑफ द इम्पॉर्टंट मोड, बट इट डज नॉट इन्व्हॉल्व्स लीस्ट रिस्क. याच्यातही रिस्क असते. तर ऑप्शन बी आपल्याला लीस्ट रिस्क, सर्वात कमी जोखीम कशात असतं हे विचारलं होतं. तर ऑप्शन बी एक्सपोर्टिंग इज द राईट. आय होप क्वेश्चन क्लिअर असेल. क्वेश्चन नंबर 2, विच अमंग द फॉलोइंग इज नॉट इन्क्लुडेड इन करेक्ट पेअर? म्हणजे कोणता पेअर चुकीचा आहे हे आपल्याला सांगायचं आहे. तर ए IFC, लोन टू पब्लिक सेक्टर ओनली. बी मिनिस्ट्रल कॉन्फरन्स, टॉप मोस्ट डिसिजन मेकिंग बॉडी इन WTO. नंतर सी ASEAN जकार्ता आणि डी आहे ऑल पेअर्स आर करेक्ट. थोडं सांभाळून वाचा क्वेश्चनला, कारण करेक्ट इनकरेक्ट हे जर आत्तापासून सवय लावाल तर एक्झाममध्ये हे चुकणार नाही. कारण खरी चूक इथेच होते की कोणचे बरोबर आहे कोणचे चुकीचे, हेच नाही पाहत आपण. चला, तर आपल्याला काय विचारलं, नॉट इन्क्लुडेड इन करेक्ट पेअर अर्थात काय, चुकीचा कोणचा आहे हे सांगायचं आहे. तर IFC कशातला पार्ट आहे? WTOचा पार्ट आहे. IFC काय करतो, लोन टू पब्लिक सेक्टर ओनली लिहिलं आहे इथे, पण हे पूर्णपणे चुकीचं आहे. IFC जे आहे प्रायव्हेट सेक्टरला लोन प्रोव्हाइड करतो. तर IFC हा कशाचा पार्ट आहे? हा वर्ल्ड बँकचा पार्ट आहे, जो IMF सोबत 1944 साली आला. तर बी काय म्हणतो, मिनिस्ट्रल कॉन्फरन्स काय आहे, WTOचं जी संरचना आहे त्याच्यात सर्वात मोठी हायेस्ट लेवलची उच्चस्तरीय बॉडी आहे, ज्याला काय निर्णय घेण्याची जी आहे ती पूर्ण सगळ्यात जे ही डिसिजन घेईल ते सर्व WTOच्या मेंबर्सला मान्य करावं लागेल.
मग एसीन म्हणजे काय, ही शॉर्ट फॉर्म दिली आहे असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन. ते यांनी जे जकार्ता आहे, जकार्ता काय आहे, हे याचं हेडक्वार्टर आहे, हे लक्षात ठेवायचं. आणि डी मध्ये तर काय म्हटलं की सर्वे पेअर्स बरोबर आहे, हे कुठून होऊन जाईल, नाही होणार, कारण पहिलाच चुकीचं आहे ना. आपल्याला काय विचारलं तर चुकीचं कोणतं, पहिला चुकीचं, ॲज सिम्पल ॲज दॅट. सो ऑप्शन ए IFC लोन टू पब्लिक सेक्टर नाही पाहिजे, लोन टू प्रायव्हेट सेक्टर हे पाहिजे होतं. नेक्स्ट क्वेश्चन पाहून घेऊ. क्वेश्चन नंबर 3. इन केस ऑफ परफेक्ट कॉम्पिटिशन मार्केट इन्व्हॉल्व्स होमोजिनियस गुड्स, हेट्रोजिनियस गुड्स, गुड्स ऑफ इक्वल पीस आणि एनी ऑफ द अबव. तर हे इकॉनॉमिक्सशी संबंधित प्रश्न आहे की जे आपले मार्केट स्ट्रक्चर्स असतात, वेगळे मार्केट स्ट्रक्चर असतात, परफेक्ट कॉम्पिटिशन, मोनोपोली, ओलिगोपोली वगैरे. त्याच्यात त्यांनी विचारलं की परफेक्ट कॉम्पिटिशनमध्ये कुठल्या प्रकारचे वस्तू भेटतात, तर ते होमोजिनियस गुड्स जे आहे हा याचा राईट आन्सर आहे. पण हेट्रोजिनियस गुड्स जे आहे हे हेट्रोजिनियस इथे ॲप्लिकेबल नाही होणार, कारण जसं भाजी मार्केट आहे, तर भाजी मार्केटमध्ये तर सगळ्या भाज्याच भेटतात ना. एका साईडला भाजी आहे, एका साईडला फळ आहे, असं असतं का, नाही. तर ऑल आर होमोजिनियस गुड्स इन केस ऑफ परफेक्ट कॉम्पिटिशन. ठीक आहे. मग गुड्स ऑफ इक्वल पीस, गुड्स ऑफ इक्वल पीस हेही चुकीचं लिहिलं आहे. इक्वल पीस म्हणजे काय, इथे 2 भेटत आहे तर इथेही 2 भेटतील, तर असं काही नसतं. आणि लास्ट म्हणजे एनी ऑफ द अबव, म्हणजे वरीलपैकी काही, तर हे सुद्धा योग्य नाही आहे. डी इज ऑल्सो इनकरेक्ट. सो ऑप्शन ए इज द राईट आन्सर. क्वेश्चन नंबर 4. विच स्टेटमेंट इज करेक्ट, कोणचं विधान बरोबर आहे हे आपल्याला सांगायचं आहे. मायक्रो इकॉनॉमिक्स नॉट कवर नॅशनल इन्कम इन इट स्कोप. नंतर क्रॉस इलास्टिसिटी ऑफ डिमांड इज मोस्टली ऑब्झर्व्ड इन ऑल टाइप्स ऑफ गुड्स. नंतर आहे द इंडिफरन्स कर्व बेस्ड ऑन बोथ ऑर्डिनल अँड कॉर्डिनल युटिलिटी. आणि ऑप्शन डी आहे आयसोक्वांट बेस्ड ऑन मार्जिनल रेट ऑफ सबस्टिट्यूशन. कोणचं विधान बरोबर आहे चारीपैकी हे आपल्याला सांगायचं होतं. चला आता एक एक करून पाहत चालू काय आहे. तर ऑप्शन ए काय म्हटलं, मायक्रो इकॉनॉमिक्स नॉट कवर्स नॅशनल इन्कम इन इट स्कोप. तर मायक्रो इकॉनॉमिक्स काय, जे एक लिमिटेड फर्मपर्यंत लिमिटेड आहे, म्हणजे जे सर्व देशस्तरीयवर नाही आहे, ते एक बिझनेसच्या स्तरावर आहे, तर हे मायक्रो इकॉनॉमिक्स असतं. तर मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये काय, नॅशनल इन्कम म्हणजे संपूर्ण राष्ट्राची इन्कम जी आय आहे ती कव्हर केल्या जात नाही, तर हा विधान तर बरोबर आहे. आता बाकीचे पाहून घेऊ. क्रॉस इलास्टिसिटी ऑफ डिमांड इज मोस्टली ऑब्झर्व्ड इन ऑल टाईप्स ऑफ गुड्स. तर क्रॉस इलास्टिसिटी ऑफ डिमांड जी असते तर ही मोस्टली जी आहे सर्व टाईप्सच्या गुड्समध्ये नसते. इथे काय लिहिलं आहे, नाही ऑल टाईप्स लिहिलं, तर ऑल टाईप्स नाही होणार. ही मोस्टली काय, जे सबस्टिट्यूट गुड्स असतात, सबस्टिट्यूटच्या केसमध्ये पॉझिटिव्ह असते आणि जे कॉम्प्लिमेंटरी आहे, कॉम्प्लिमेंटरीच्या केसमध्ये काय असते, निगेटिव्ह असते. SPCN SP सांगितलं होतं ना, सबस्टिट्यूटचं पॉझिटिव्ह, कॉम्प्लिमेंटरीचं निगेटिव्ह, लक्षात असेल कदाचित. तर हेच आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. सबस्टिट्यूटच्या केसमध्ये पॉझिटिव्ह राहील, कॉम्प्लिमेंटरीच्या केसमध्ये निगेटिव्ह राहील. चला क्वेश्चन नंबर ऑप्शन सी पाहू. द इंडिफरन्स कर्व इज बेस्ड ऑन बोथ ऑर्डिनल अँड कार्डिनल युटिलिटी. तर इंडिफरन्स कर्व जे आहे हे थिओरी ऑफ कंझ्युमर बिहेवियरचा पार्ट आहे, जो कशावर आधारित आहे, फक्त आणि फक्त ऑर्डिनल युटिलिटीवर आधारित आहे. याचा कार्डिनलची काही संबंध नाही आहे, ऑर्डिनल युटिलिटीचा वर आधारित आहे. आणि हे दिलं कोणी होतं, हे हिक्स आणि एलननी इंडिफरन्स कर्वचा जो संकल्पना जी आहे ही दिली होती. आता ऑप्शन डी काय म्हणतो, आयसोक्वांट बेस्ड ऑन मार्जिनल रेट ऑफ सबस्टिट्यूशन. अरे बाबा कितीदा सांगितलं, आयसोक्वांट मार्जिनल रेट ऑफ टेक्निकल सबस्टिट्यूशन आहे, आणि जो इंडिफरन्स कर्व आहे तो आहे मार्जिनल रेट ऑफ सबस्टिट्यूशन. ठीक आहे, आय होप क्लिअर असेल. तर ऑप्शन ए जो आहे तोच फक्त इथे बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 5. द कॅपिटल बजेट इन्व्हॉल्व्स टेक्निक ट्रायल अँड एरर trial and error technique. It is used when NPV becomes 0, cash outflow is equal to cash inflow. हे इनफ्लो पाहिजे, इथे दोनदा आउटफ्लो आलं. कॅश आउटफ्लो इज इक्वल टू कॅश इनफ्लो. नंतर बोथ A and B आणि नन ऑफ द अबव.
कॅपिटल बजेटिंग भांडवलीय संरचनाची जी ट्रायल अँड एरर टेक्निक आहे तर ही कधी वापरल्या जाईल? तर हे मी तुम्हाला सांगितलं होतं जेव्हा आपण भांडवली संरचनाचा डिस्कस केलं होतं. तर त्याच्यात काय सांगितलं होतं, ही कोणची मेथड असते, ही कोणची ही जी आहे इंटरनल रेट ऑफ रिटर्न या मेथडचं खरं नाव असतं. तर याला आपण ट्रायल अँड एरर किंवा हिट अँड रन अप्रोचसुद्धा म्हटलं जातं. ठीक आहे, हे पॉईंट लक्षात ठेवा. आता इथे काय होतं की जो NPV आहे, नेट प्रेझेंट व्हॅल्यू जो आहे तो 0 होऊन जातो. ठीक आहे, अगदी बरोबर आहे. आणि जो कॅश आउटफ्लो असतो, आपण असा रेट पाहतो जिथे जो कॅश आउटफ्लो आहे तो कॅश इनफ्लोच्या बरोबरीने येऊन जाईल. तर दोन्ही कंडिशन जे आहे ते बरोबर म्हटल्या गेले आहे. तर आपला ऑप्शन सी जो आहे, बोथ A आणि B, ते हे याच्यात हे दोन्ही समाहित आहे. म्हणून ऑप्शन सी जो आहे हा राईट आन्सर होऊन जाईल. आणि नन ऑफ द अबाव, तर असं तर काही नाही, दोन्ही A आणि B बरोबर आहे, तर याचा काही अर्थ नाही आहे. तर ऑप्शन A आणि Bला एकट्याला नाही निवडायचं आहे. काय म्हटलं आहे, बोथ A आणि B जे आहे ना, ह्या राईट आन्सर आहे. ऑप्शन सी इज द राईट आन्सर. पण नेहमी हे लक्षात ठेवा, हे बोथ A आणि B जे आहे हे तेव्हाच टिक करायचं जर दोन्ही विधान तुम्हाला असे वाटले की बरोबर आहेत तरच, नाही तर हा रिस्की ऑप्शन असतो. बरं, पहिलेच सांगतो. चला याच्यात आन्सर. क्वेश्चन 6, व्हेन डेब्ट्स आर हायली यूज्ड, कॉस्ट ऑफ इक्विटी शेअर इज बेस्ड ऑन शेअर. एक मिनिट. when debts are highly used, cost of equity share rises. This is said in traditional approach which is relevant in nature. Statement 2, property dividend involves dividend in the form of asset and giving promissory note. ठीक आहे, तर इथे तर आन्सरच आलाय. जाऊ दे. हे पहिली जी स्टेटमेंट आहे ही तुमच्या आपलं काय म्हणतात त्याला भांडवली संरचनाशी संबंधित आहे. तर याच्यात काय हे कॅपिटल स्ट्रक्चर ज्याला म्हणतो आपण त्याच्याशी संबंधित आहे. तर इथे काय म्हटलं आहे की जसं जसं तुम्ही डेटला वाढवाल, डेटच्या प्रमाणाला वाढवाल, तर इक्विटी शेअरची जी किंमत आहे ती सुद्धा वाढेल, कॉस्ट जी आहे तो वाढेल. तर हे कशात म्हटलं गेलं होतं, हे इझरा सोलोमनच्या ट्रेडिशनल अप्रोचमध्ये म्हटलं गेलं होतं. आणि हा काय आहे, हा रिलेव्हंट इन नेचर आहे, कारण इट अफेक्ट्स द व्हॅल्यू ऑफ द फर्म. आता दुसरं विधान आहे हे लाभांशच्या प्रकारशी संबंधित आहे. इथे काय म्हटलं की प्रॉपर्टी डिव्हिडंड इन्व्हॉल्व्स इन डिव्हिडंड इन द फॉर्म ऑफ ॲसेट. इथपर्यंत तर बरोबर होतं, इथपर्यंत काही चूक नव्हती. पण अँड गिव्हिंग प्रॉमिसरी नोट, तर प्रॉमिसरी नोट जो आहे तो प्रॉपर्टी डिव्हिडंडच्या बाबतीत दिला नाही जात. तो डिव्हिडंड जो आहे असेटच्या फॉर्ममध्ये समोरच्या पार्टीला दिला जातो. प्रॉमिसरी नोट जो आहे हा कुठे दिला जातो, हा बॉन्ड डिव्हिडंडमध्ये दिला जातो. आय होप क्वेश्चन क्लिअर असेल. तर बोथ स्टेटमेंट 1 and 2 आर करेक्ट, हे तर नाही होणार. बोथ ए आणि डी जे आहे हे तर कटतील सरळ. पहिला तर आपला बरोबर आहे, इथे इनकरेक्ट म्हटलं सी पण कटून जाईल. तर ऑप्शन डी जो आहे, ऑप्शन बी जो आहे, नॉट बी, बी जो आहे हा आपला राईट आन्सर आहे. पहिला बरोबर आहे, दुसरा चुकीचा आहे. क्वेश्चन नंबर 7. आता आले आपले BMHRM युनिट 6चे प्रश्न. विच मोटिवेशनल थ्योरी टॉक्ड अबाउट द सोशल इंटिग्रेशन? मॅकलेन थ्योरी, मोटिवेशन हायजीन थ्योरी, ERG थ्योरी, रूम्स एक्सपेक्टन्सी थ्योरी. सोशल इंटिग्रेशनबद्दल कोणत्या प्रेरणा सिद्धांतमध्ये म्हटल्या गेलं आहे? आय होप जमला असेल. तर मोटिवेशनल थिओरी जे आहे ह्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनी खूप महत्त्वाचे आहे. आपण जवळपास बरेचदा याच्यावर प्रश्न डिस्कस केले, कन्सेप्ट डिस्कस केले. तर आय होप तुम्हाला जमलं असेल सहज. मॅकलेन थ्योरी कोणी दिली होती? डेव्हिड मॅकलेन, ज्याच्यात त्यांनी पॉवर, अफिलिएशन आणि अचिव्हमेंटची गोष्ट केली होती. नंतर मोटिवेशन हायजीन थ्योरी जी आहे ही कोणी दिली होती? फ्रेडरिक हर्झबर्ग, ज्याच्यात 2 फॅक्टर होते, जॉब सॅटिस्फॅक्शन आणि जॉब डिससॅटिस्फॅक्शन. जॉब सॅटिस्फॅक्शनवाले मोटिवेटिंग फॅक्टर्स होते आणि जॉब डिससॅटिस्फॅक्शनवाले जे होते ते हायजीन फॅक्टर होते. आणि हाच सिद्धांत होता फ्रेडरिक हर्झबर्गचा, ज्यांनी सोशल इंटिग्रेशनवर फोकस केलं होतं. सोशल इंटिग्रेशन म्हणजे लोक जे आहे सोसायटीचे मेंबर्स आहेत ते कसे एकमेकून राहू शकतात.
मग ERG थ्योरी यांनी तर काय केलं, मास्लोच्या पिरामिडला उचललं आणि 3 पार्टमध्ये एक्झिस्टन्स, रिलेटेडनेस आणि ग्रोथ याच्यात त्यांनी डिवाइड करून दिलं होतं. ठीक आहे. आणि ऑप्शन डी काय म्हणतो, रूम्स एक्सपेक्टन्सी थ्योरी. वरच्या ज्या 3 आहे ABC या तिन्ही कंटेंट थ्योरी आहे आणि डी जो आहे तो प्रोसेस थ्योरी का हा विक्टर रूमने दिला होता. याच्यात त्यांनी एक फॉर्म्युला दिला, व्हॅलन्स इंटू इन्स्ट्रुमेंटॅलिटी इंटू एक्सपेक्टन्सी इज इक्वल टू मोटिवेशन. ठीक आहे. तर आपल्याला सोशल इंटिग्रेशनबद्दल विचारलं होतं, तर ऑप्शन बी जो आहे हा याचा राईट आन्सर आहे. ठीक आहे. आय होप क्वेश्चन क्लिअर असेल. तो क्वेश्चन नंबर 8, विच वन ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट. कोणचं विधान चुकीचं आहे, बरोबर आहे हे आपल्याला सांगायचं. कोणचं विधान बरोबर आहे, विच इज करेक्ट म्हटलं ना, तर एनलार्जमेंट अँड एनरिचमेंट ऑफ अ जॉब इज डन इन आयडेंटिकल डायरेक्शन. मग बी काय म्हणतो, कंटिंजन्सी लिडरशिप थ्योरी वॉज गिवन बाय थॉमस केरलाइट. मग डिसिजिव्ह पार्टिसिपेशन इज हायेस्ट लेवल ऑफ WPM. मग डी काय म्हणतो, सक्सेसिव्ह प्लॅनिंग इज डन फॉर लोअर लेवल मॅनेजर. सक्सेशन प्लॅनिंग लोअर लेवल मॅनेजरसाठी केलं जातं. आणि ई काय म्हटलं, नन ऑफ द अबव. अर्थात सर्वे बरोबर आहे, सॉरी सर्वे चुकीची आहे. आय होप जमला असेल. वेगळे वेगळे कन्सेप्ट्सला एकत्र विचारल्या गेलं आहे, तर आपण एक एक करून पाहत चालू. तर पहिलं काय म्हटलं, एनलार्जमेंट आणि एनरिचमेंट जे आहे ते ऑफ जॉब जे आहे ते एकसारख्या दिशेत असतात. तर यांना दिशा जी आहे ती वेगळी वेगळी असते. जो एनलार्जमेंट असतो, एनलार्जमेंटची दिशा जी आहे, जो एनलार्जमेंट आहे, एनलार्जमेंटमध्ये काय होतं, एनलार्जमेंटमध्ये एक सेकंड, याला काय झालं, जस्ट अ सेकंड. एक मिनिट. जो एनलार्जमेंट आहे, एनलार्जमेंटमध्ये काय होतं, हॉरिझॉन्टल असतो आणि जो एनरिचमेंट आहे, एनरिचमेंटमध्ये काय असतं, व्हर्टिकल असतं. ते यांनी काय म्हटलं, आयडेंटिकल डायरेक्शन. तर दोन्ही आयडेंटिकल आहे का, नाही, वेगळे वेगळे आहे. तर हा पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचा. मग बी काय म्हटलं, कंटिंजन्सी लिडरशिप जे आहे हे इट वॉज गिवन बाय थॉमस केरलाइट. तर हे चुकीचं आहे. कंटिंजन्सी लिडरशिपचा सिद्धांत जो आहे तो थॉमस केरलाइटनी दिला नाही आहे, तो फ्रेड फिडलरनी दिला आहे. आणि ही सर्वात जुनी जी आहे ती सिच्युएशनल थ्योरी आहे. थॉमस केरलाइटनी कोणता दिला होता, ग्रेट मॅन थ्योरी दिला होता, ज्याच्यात काय म्हटलं गेलं की लीडर जे आहे ते इनबॉर्नच असतात, ते काही स्वतः बनत नाही. मग सी काय म्हटलं, डिसिजिव्ह पार्टिसिपेशन इज हायेस्ट लेवल ऑफ WPM. तर हे बरोबर आहे. वर्कर पार्टिसिपेशन ऑफ मॅनेजमेंटचे आपण लेवल्स डिस्कस केले होते. तर तो जो डिसिजिव्ह पार्टिसिपेशन असतो, जिथे आपल्या निर्णय घेताना वर्कर्सला इन्व्हॉल्व केलं जातं, त्याला डिसिजिव्ह लेवल म्हणतात. तर हे सगळ्यात उच्च स्तर आहे WPMचं, वर्कर पार्टिसिपेशन इन मॅनेजमेंटचं. तर हे बरोबर आहे. क्वेश्चन डी, ऑप्शन डी काय म्हणतो, सक्सेशन प्लॅनिंग इज डन फॉर लोअर लेवल मॅनेजर्स. तर हे पण चुकीचं आहे. सक्सेशन प्लॅनिंग जे आहे हे एक्झिक्युटिव्ह लेवलचे जे असतात मॅनेजर्स जे असतात त्यांच्यासाठी त्या जागा भरायला सक्सेशन प्लॅनिंग जे आहे हे केलं जातं. तर ऑप्शन सीच एक एकटा आहे जो इथे बरोबर आहे. बाकीचे सर्व विधान जे आहे ते चुकीचे आहे. क्वेश्चन नंबर 9, स्टेटमेंट 1, ड्रॉप एरर अँड गो एरर बिलॉंग टू मार्केटिंग स्ट्रॅटेजी डेव्हलपमेंट स्टेज ऑफ न्यू प्रोडक्ट डेव्हलपमेंट आणि इंटेन्सिव्ह डिस्ट्रीब्युशन प्रोडक्ट्स आर केप्ट ॲट फ्यू प्लेसेस. 2 विधान दिले आहे, त्याच्यात सांगायचं. तर पहिले तर दोन्ही बरोबर आहे, पहिला बरोबर आहे, दुसरा चुकीचा आहे. नंतर तिसरा पहिला चुकीचा आहे, दुसरा बरोबर आहे आणि चौथा जो आहे ते दोन्ही चुकीचे आहे. तर एक एक करून सांगतो. पहिला जो विधान आहे तो आपल्या न्यू प्रोडक्ट डेव्हलपमेंटशी संबंधित आहे. त्याच्यात काय म्हटलं की जो ड्रॉप एरर आहे आणि ग्रो एरर. ड्रॉप एरर म्हणजे काय असतो, हा तुमच्या टाईप. ड्रॉप एरर म्हणजे काय की तुमचा आयडिया राईट होता पण तुम्ही तो काय केला, रिजेक्ट करून दिला. आणि गो एररमध्ये काय असतं की तुमचा आयडिया जो आहे तो रॉंग होता
पण तुम्ही काय केलं, त्याला घेऊन घेतलं, त्याला राईट समजून त्याच्यासोबत फॉरवर्ड चालले गेले. म्हणजे जसं आपले टाईप 1 टाईप 2 असतात ना, टाईप 1मध्ये काय असतं की हायपोथेसिस राईट असतो पण त्याला रिजेक्ट करून दिलं जातं. आणि टाईप 2मध्ये काय होतं, टाईप 2मध्ये काय होतं की जो हायपोथेसिस रॉंग असतो पण त्याला एक्सेप्ट करून घेतलं जातं. तर हे सेम आहे की जो चुकीचा आयडिया आहे त्याला एक्सेप्ट करण्यात येतं, तर हा गो एरर असतो. ठीक आहे. तर ड्रॉप आणि गो एरर जे आहे हे मोस्टली आयडिया स्क्रीनिंग स्टेजचे पार्ट असतात न्यू प्रोडक्ट डेव्हलपमेंटच्या बाबतीत. इथे काय लिहिलं आहे, आणि मार्केटिंग स्ट्रॅटेजी डेव्हलपमेंट, तर हे तर चुकीचं होऊन जाईल. मग स्टेटमेंट 2 काय आहे, इन इंटेन्सिव्ह डिस्ट्रीब्युशन प्रोडक्ट्स आर केप्ट ॲट फ्यू प्लेसेस. तर हे पण चुकीचं आहे. जे इंटेन्सिव्ह डिस्ट्रीब्युशन आहे त्याच्यात प्रोडक्टला मेनी प्लेसेसमध्ये ठेवलं जातं. मेनी प्लेसेस पाहिजे होतं पण यांनी काय लिहिलं, फ्यू प्लेसेस. तर दोन्ही विधान हे जे पहिले ABC जे आहे, ABC जे आहे हे आपले चुकीचे होतील आणि राईट ऑप्शन येईल बोथ स्टेटमेंट्स आर इनकरेक्ट. क्वेश्चन नंबर 9 चा राईट आन्सर आहे ऑप्शन डी. दोन्ही विधान जे आहेत ते चुकीचे. क्वेश्चन नंबर 10, कंझ्युमर डिसिजन मेकिंग इन्व्हॉल्व्स ऑल ऑफ द फॉलोइंग एक्सेप्ट टेस्ट मार्केटिंग, बाईंग, पोस्ट परचेस बिहेवियर, सर्च फॉर अल्टरनेटिव्स. अगदी सोपा आहे. आता हाही क्वेश्चन जर चुकवला तर काही अर्थ नाही राहणार इतक्या महिन्याच्या तयारीला. चला, तर कंझ्युमर डिसिजन मेकिंग जो आहे हा कंझ्युमर बिहेवियरचा पार्ट आहे. तर याच्यात काय विचारलं की कोणची मेथड जी आहे, कोणची जी स्टेप आहे ती याचा पार्ट नाही आहे, याच्या प्रक्रियेचा पार्ट नाही आहे. तर टेस्ट मार्केटिंग, अरे बाबा टेस्ट मार्केटिंग न्यू प्रोडक्ट डेव्हलपमेंटमध्ये आहे, जिथे फ्री सॅम्पल वाटले जातात. प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर कमर्शियलाइज करण्यापूर्वी फ्री सॅम्पल वाटल्या जातात लोकांना. तर ही काय टेस्ट मार्केटिंग आहे. तर याचं इथे काही काम आहे का, नाही आहे. तर ऑप्शन ए जो आहे तो आऊट झाला. बी बाईंग, म्हणजे जेव्हा कस्टमर जो आहे तो स्वतः बाय करतो. आणि सीमध्ये म्हटलं पोस्ट परचेस बिहेवियर, जिथे काय होतं, जिथे होतो कॉग्नेटिव्ह डिसोनेन्स, म्हणजे बायरला वाटतं अरे बरोबर घेतलं की नाही घेतलं. तर त्याला पोस्ट परचेस बिहेवियर म्हणजे परचेस केल्यावर जे त्याचं वागणं असतं ते. आणि डी म्हणजे सर्च फॉर अल्टरनेटिव्ह, म्हणजे नोकिया घेऊ, नोकिया तर गेला, सॅमसंग घेऊ की OnePlus घेऊ की रिअलमी घेऊ, कोणता घेऊ, तर हे अल्टरनेटिव्ह सर्च केले जातात. तर टेस्ट मार्केटिंग जे आहे हे याचा पार्ट नाही आहे. ऑप्शन ए इज द राईट आन्सर. क्वेश्चन नंबर 11, विच स्टेटमेंट इज इनकरेक्ट. कोणतं विधान चुकीचं आहे हे सांगायचं आहे. ऑल मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी नीड टू अरेंज इन ऑर्डर ड्युरिंग कॅल्क्युलेशन. मग बी काय म्हणतो, स्टँडर्ड डेव्हिएशन इन्व्हॉल्व्स स्क्वेअर रूट कॅल्क्युलेशन. मग कुटोसिस इन्व्हॉल्व्स मेसोकटिक. आणि डी काय म्हणतो, कोरिलेशन युजेस मेथड ऑफ स्कॅटर डायग्राम. आय होप जमला असेल, कारण स्टॅटिस्टिक्स आत्ताच रिसेंटली आपण खतम केला आहे. तर चला, तर कोणतं विधान चुकीचं होतं हे आपल्याला सांगायचं आहे. तर याच्यात काय म्हटलं की जितके पण सेंट्रल टेंडन्सीचे मेजर्स आहे त्यांना सर्वांना अरेंज करावं लागतं प्रॉपर ऑर्डरमध्ये कॅल्क्युलेट करताना. ही विधान चुकीची आहे. ऑप्शन ए इज रॉंग. ऑप्शन ए जो आहे तो रॉंग आहे. कारण फक्त जी मीडियन आहे, मीडियनसाठी तुम्हाला इन्क्रीजिंग किंवा डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये अरेंज करावं लागतं. बाकी मीन काढायची असो, मोड काढायचा असो, याच्यासाठी अरेंजमेंटची काही गरज नाही. पण यांनी इथे काय लिहिलं, ऑल लिहिलं, त्याच्यामुळे ही स्टेटमेंट जी आहे ही चुकीची होऊन जाईल. मग स्टँडर्ड डेव्हिएशन इन्व्हॉल्व्स स्क्वेअर रूट कॅल्क्युलेशन, तर हे तर बरोबर आहे. याच्यात तुम्ही स्क्वेअर रूट काढतात स्टँडर्ड डेव्हिएशन काढताना. मग कुटोसिस इन्व्हॉल्व्स मेथोकटिक. कुटोसिस माहिती आहे ना, ते आपण लेप्टोकटिक, मेसोकटिक, ज्याच्यात काय म्हणतात तुम्ही पिगनेस दाखवतात. त्याच्यात 3 असतात, लेप्टोकटिक, मेसोकटिक आणि प्लॅटिकटिक. तो जो मेसोकटिक असतो तो काय आपल्या नॉर्मल डिस्ट्रीब्युशनचा शेप जो आहे तो इंडिकेट करतो. तर कुटोसिस इन्व्हॉल्व्स मेसोकटिक, हे तर बरोबर आहे. आणि डी काय म्हटलं, कोरिलेशन इन्व्हॉल्व्स मेथड ऑफ स्कॅटर डायग्राम, तर बरोबर आहे. कोरिलेशन मध्ये जे रिलेशन्स आहे, पॉईंट्सच्या मध्ये किती सहसंबंध आहे हे स्कॅटर डायग्रामच्या मदतीने दाखवण्यात येतं. तर हीच विधानसुद्धा बरोबर आहे. तिथे ऑल लिहिलं गेलं सेंट्रल टेंडन्सीवाल्या याच्यात ऑप्शन एमध्ये, म्हणून तो चुकला. ऑप्शन ए इज द राईट आन्सर. आपल्याला इनकरेक्ट विचारलं होतं, तर ऑप्शन ए जो आहे तो इनकरेक्ट आहे. देअरफॉर इट इज राईट आन्सर. Question number 12. Which tests are used when sample size less than 30?
अनोवा, जेड टेस्ट, टी टेस्ट, बोथ ए एंड बी. सॉरी, हे बोथ ए आणि बी होतं. तर याच्यात जर पाहता तर सॅम्पल साईज लेस देन 30 असेल तर अगदी छोटासा कन्सेप्ट आहे की आपण टी टेस्ट वापरायचं आहे की नाही. टी टेस्ट कोणी दिला होता? कार्ल गॉसेटनी दिला होता. जेड अनोवा म्हणजे काय, जेव्हा तुम्ही व्हेरियन्सचा प्रॉपर ॲनालिसिस करता. जेड टेस्ट जे आहे हे मोठ्या सॅम्पल साईजसाठी वापरण्यात येतं. आणि इथे बोथ ए आणि बी लिहिलं. हे तर तुम्हाला सांगितलं आधी की खतरनाक ऑप्शन असतो म्हणून व्यवस्थित पाहून लावायचं. ते ए आणि बीसाठी झेड जर याच्यासाठी ॲप्लिकेबल नाही होत, स्मॉल सॅम्पलसाठी, झेड मोठ्या सॅम्पलसाठी होतो, तर याचा तर प्रश्नच नाही उरत ए आणि बीचा. तर ऑप्शन सी जो आहे हा याचा राईट आन्सर आहे. टी टेस्ट इज यूज्ड वेन सॅम्पल साईज इज लेस देन 30. क्वेश्चन नंबर 13. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट करेक्ट. कोणतं विधान बरोबर नाही आहे हे सांगायचं आहे. चलो बोला, मेमोरी टेस्ट की जाय. कालच शिकवलेलं आहे हे सगळं. मायनर कॅन ॲक्ट ॲज अन एजंट अँड इज लायबल. नंतर बी म्हटलं आहे कॉन्ट्रॅक्ट विथ पीपल ऑफ साऊंड माइंड विल बी वॉइड ॲप इनिशियो. नंतर सी काय आहे, इन केस ऑफ फ्रॉड डॅमेजेस कॅन नॉट बी रिकवर्ड. आणि ऑप्शन डी आहे ऑल ऑफ द अबव. चल, तर आपण हे पाहू की काय काय म्हटलंय. तर पहिलं तर काय, मायनर कॅन ॲक्ट ॲज एजंट इज नॉट लायबल पाहिजे होतं. काय, नॉट लायबल. मायनर एक एजंटसारखं ॲक्ट करू शकतो पण तो जबाबदार नाही राहणार. ठीक आहे, तर हे जे आहे जबाबदार नाही आहे मायनर. मायनर तर मजेत आहे. काल किती सारे पॉईंट सांगितले तुम्हाला मायनरचे. मायनर तर मजेत असतो ना. जेव्हा तुम्ही मायनर होते तेव्हा तुम्ही खूप मजे केले असाल, आहे की नाही. चला, कॉन्ट्रॅक्ट विथ पीपल ऑफ साऊंड माइंड विल बी वॉइड ॲप इनिशियो. अरे बाबा, ज्याचं डोकं चांगलं आहे त्याच्यासोबत तू कॉन्ट्रॅक्ट करून राहिला आणि इथे काय लिहून राहिला, वॉइड ॲप इनिशियो. क्वेश्चन टाईप करणार, क्वेश्चन ज्यांनी दिला आहे तोच अनसाऊंड माइंडचा दिसतोय. कारण साऊंड माइंडसोबत जर कॉन्ट्रॅक्ट करत आहे तर ऑब्वियसली तो वाईड नाही राहील, तो व्हॅलिडच राहील. सी काय म्हणतो, इन केस ऑफ फ्रॉड डॅमेजेस कॅन नॉट बी क्लेम्ड. काल जेव्हा तुम्हाला डिफरन्स सांगितला होता फ्रॉड आणि मिसरिप्रेझेंटेशनच्या बाबतीत, तर सॉरी, फ्रॉड आणि फ्रॉड आणि मिसरिप्रेझेंटेशनमध्ये जेव्हा सांगितलं होतं तर याच्यात काय, जो फ्रॉड असतो त्याच्यात तुम्ही डॅमेजेसला क्लेम करू शकतो, रिकवर करू शकता. तर ऑल ऑफ द अबव, तिन्ही विधान चुकीचे आहे. तर ऑल ऑफ द अबव, युअर फेवरेट ऑप्शन इज द राईट आन्सर. ऑप्शन डी इज द राईट आन्सर. क्वेश्चन 14. स्टेटमेंट 1. व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट मे लॅक एनी ऑफ द असेन्शियल एलिमेंट्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट. आणि स्टेटमेंट 2. इन केस ऑफ मिसरिप्रेझेंटेशन contract is voidable. Both statement 1 and 2 are correct. Both statement 1 is correct but statement 2 is incorrect. नंतर statement 1 is incorrect but statement 2 is correct आणि both statements are incorrect. चला, तर यांनी काय म्हटलं की जो कॉन्ट्रॅक्ट व्हॅलिड आहे त्याच्यात जे असेन्शियल एलिमेंट्स आहे, 10 असेन्शियल एलिमेंट्स आहे ना कॉन्ट्रॅक्टचे, त्याच्यापैकी काहीतरी कमी राहील. अरे बाबा, कॉन्ट्रॅक्ट जर व्हॅलिड म्हणून राहिला तू तर सगळेच त्याच्यात एलिमेंट्स राहतील. जर सर्व एलिमेंट्स प्रेझेंट्स आहे तरच कॉन्ट्रॅक्ट पूर्णपणे व्हॅलिड समजण्यात येईल ना. तर यांनी लॅक लिहिलं, LACK लॅक लिहिलं ना. तर त्याच्यामुळे काय होईल, हे आहे अभाव आहे. तर कुठल्याही प्रकारचा काही अभाव नाही आहे याच्यात. तर ऑप्शन स्टेटमेंट 1 जी आहे ती टोटली करेक्ट आहे. मग इन केस ऑफ मिसरिप्रेझेंटेशनच्या बाबतीत कॉन्ट्रॅक्ट काय असतो, वायडेबल असतो. तर हे कालच सांगितलं, पहिला चुकीचा आहे आणि दुसरा बरोबर आहे. ठीक आहे, फर्स्ट स्टेटमेंट S1 इज रॉंग आणि S2 इज राईट. ठीक आहे, तर ऑप्शन नंबर बी जो आहे हा, ऑप्शन नंबर सी जो आहे हा याचा राईट आन्सर आहे. पहिला चुकीचा आहे आणि दुसरा बरोबर आहे. लास्ट क्वेश्चन आजचा की वॉइडेबल कॉन्ट्रॅक्ट इज स्टेटेड इन सेक्शन डॅश. कधी कधी पेपरमध्ये सेक्शन विचारून घेतात, तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं की कोणते सेक्शन आहे. तर जो वॉइडेबल कॉन्ट्रॅक्ट आहे हा कोणत्या सेक्शनमध्ये सांगितला गेला आहे, 2H, 2J,
2I की 2E? चला तर एक एक पाहू आपण. तो 2H जो आहे तो कॉन्ट्रॅक्टची डेफिनेशन सांगतो. नंतर 2J मध्ये काय आहे की 2J मध्ये जे व्हॉइड कॉन्ट्रॅक्ट आहे ते येतात आणि 2I मध्ये काय आहे, आय मध्ये जे 2J मध्ये व्हॉइडेबल येतील आणि 2I मध्ये व्हॉइड कॉन्ट्रॅक्ट येतील आणि 2E जो आहे हा ॲग्रीमेंटला रिप्रेझेंट करतो. तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी आहे. सी जो आहे व्हॉइडेबलमध्ये आहे ना. तर हे काल सांगितली होती याची ट्रिक काय आहे, व्हॉइडेबलमध्ये वी नंतर आय आहे. तर जर व्हॉइडेबल आहे आणि मोठा आहे तर कोण येईल, आय. ऑप्शन नंबर सी इज द राईट आन्सर. सो दॅट्स ऑल इन टुडेज टुडेज सेशन. वी हॅव डन मेनी क्वेश्चन्स. भरपूर चांगल्या पद्धतीने आपण वेगळे भले 2-2, 3-3च केले प्रत्येक युनिटचे, पण सर्व युनिटची एकदा रिव्हिजन झालेली आहे. आणि आपण काल जे कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट केला होता त्याच्यातही आपण त्याला रिवाईज करून घेतला आहे MCQ माध्यमातून. सो दॅट्स ऑल फॉर टुडेज सेशन. थँक्यू, बाय. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करून द्या, चॅनलला सबस्क्राईब करून द्या.